त्याचा कलर मस्त आहे. हाच घेते, याच्यावर डिस्काउंट पण आहे. काय ग, काय हे अचानक साफसफाई वगैरे का आजी? तुला माझं काय ऐकायचंच नसतं. आता हे काय म्हणजे? आणि आता दिवाळी तोंडावर आली आहे ना, साफसफाई नको का करायला? ते वसुबारस आणि धनत्रयोदशी म्हणजे दिवाळी नाही. दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन, आणि दिवाळी पहाट पण तेव्हाच असते. तुमची दिवाळी म्हणजे ते दिवाळी पहाटचे कार्यक्रम, आणि हे ऑनलाईन काही बाई खरेदी करत राहणं. ते ऑनलाईन खरेदी करता ते वर्षभर तरी टिकतं का? असू दे. अगं, दिवाळी खूप मोठा सण आहे आपला, आणि वसुबारस धनत्रयोदशी या दिवसांना पण तेवढंच महत्त्व आहे. तुला सांगते, वसुबारसला गाईची पूजा करायची, नंतर धनाची पूजा करायची. खूप छान सण आहे हा आपला. आणखी एक गोष्ट, या दिवाळीच्या दिवसांमध्ये असं काहीतरी करावं किंवा घ्यावं, त्यांनी स्वतःला आणि इतरांनाही त्याचा उपयोग झाला पाहिजे. असो, स्वयंपाकघरातला काय ग, पाणी आणू का? अगं, असू दे, एवढी म्हातारी नाही झाली मी. तरी मी तुला सांगत असते काही करत जाऊ नकोस म्हणून. पण की नाही, आताशा अंधूक दिसतं ग, आणि मध्येच अंधारी पण येते डोळ्यासमोर. स्वयंपाकघरातली थोडीशी साफसफाई राहिली आहे, उरकून घेते. या दिवाळीच्या दिवसांमध्ये असं काहीतरी करावं किंवा घ्यावं, त्यांनी स्वतःला आणि इतरांनाही त्याचा उपयोग झाला पाहिजे. आत्ता आपण चेकअप केलं, आपल्या असं जाणवलं की दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला सध्या अंधुक दिसतंय. मोतीबिंदू म्हणजे आपल्याला वाटतं फार मोठं काहीतरी, पण अशी काही काळजी करू नका. खूप छोटी गोष्ट आहे आता डोळ्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर, कारण खूप कॉमनली ऑपरेशन होतं. फेको इमल्सिफिकेशन म्हणजे खूप सहजरित्या मोतीबिंदू बाहेर पडतो. टाका घालावा लागत नाही, इंजेक्शन द्यावं लागत नाही, पट्टीही लावावी लागत नाही, त्यामुळे सहजरित्या मोतीबिंदू बाहेर येईल. त्यामुळे आठा काढला तरी चालतील. आणि साधारण याला किती दिवस लागतील? ह्याला साधारण आता ऑपरेशन करायला किती वेळ? तर 15-20 मिनिटं. अच्छा, म्हणजे तुम्ही ऑपरेशनच्या टेबलवरनं घरी जाईपर्यंत जो काय वेळ लागेल तो टोटल 2-3 तास. म्हणजे आजी दिवाळी घरी सेलिब्रेट करू शकतो. नक्कीच. अरे आजी, कसं वाटलं माझं गिफ्ट? छान आहे ग, आवडलं. गुणाची नात ग माझी. तू म्हणाली होतीस ना की दिवाळीत असं काहीतरी घ्यावं ज्याचा उपयोग दुसऱ्यालाही होईल. हो, खास दिवाळी आहे माझी, नवीन दृष्टीवाली दिवाळी माझी, आपली. हॅपी दिवाळी. यंदा साजरी करूया दृष्टीमय दिवाळी. भेट देऊ अशी कधीही न विसरता येणारी. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.